नमस्कार मंडळी, आज मी आलोय कोकणात म्हणजेच माझ्या मामांच्या गावी। सकाळ सकाळी लवकर उठून आम्ही चाललोय शेताकडे। तिकडेच लॉकडाऊनमध्ये मी लावलेली काही काजूंची झाडं होती। त्या झाडांना आता ह्यावर्षी फळ लागण चालू झाली आहे। आपण लावलेल्या झाडांची फळं खाण्याची मजा काही ओरच असते। झाडाखाली हा काजूंचा सडा पडलेला होता। साधारणतः 5-6 झाडे मी लावली होती, त्यापैकी 2 झाडांना फळ लागण सुरू झाली आहे। आजीने मला मागच्या महिन्यातच फोन करून सांगितलं होतं की तू लावलेल्या झाडांना फळ लागण चालू झाले, कधी येतोयस? तर मी सुट्टी नसल्याने या महिन्यात आलोय। मी येईपर्यंत म्हणजे काजूंचा भर संपत आला होता, त्यामुळे फारसे काही काजू मिळाले नाही, पण थोडेफार काजू मिळाले आणि ओले काजूसुद्धा मिळाले। झाडावरचे काजू पिकले की ते वाऱ्याची एखादी झुळूक जरी आली तर ते खाली पडतात, मग ते आपण जाऊन गोळा करायचे। सध्या यावर्षी काजूंचा भाव हा 160 रुपये किलो इतका आहे। तुमच्याकडे किती आहे हे कमेंट करून नक्की सांगा। रानावनातले पक्षीसुद्धा ही फळे खात असतात। या सीझनमध्ये त्यांना आंबा, फणस, काजू यांसारखी बरीच फळे त्यांना खायला मिळतात। आज आम्ही ओल्या काजूंची आमटी करणार आहोत। त्यासाठी मोठ्या मोठ्या हिरव्या काजूंच्या बिया तोडून घेतल्या। जास्त काही नाही, पण एका आमटीपुरत्या तरी का होईना त्या बिया मिळाल्या। मी आणि मामांनी त्या काढल्या। नंतर थोडेफार काजूही खाल्ले। काजूंना मस्त कापून फोडी करायच्या आणि त्यांना मीठ लावून खायच्या, खूप भारी लागतात। कधीतरी नक्की ट्राय करा। मग सगळे ओले काजू जमा केले आणि निघालो घरी। तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की काजूची आमटी कशी करायची। तोपर्यंत धन्यवाद।